वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तो ऑल इंडिया सैनिक स्कूलमध्ये जुने सैनिक स्कूल आणि नवे सैनिक स्कूल नेमका फरक काय आहे? दोघांमध्ये काय सुविधांमध्ये फरक आहे? दोघांच्या फीमध्ये काय फरक आहे? दोघांमध्ये काय गुणवत्तेमध्ये फरक आहे? आपले जे विद्यार्थी इथे शिकत आहेत त्यांचा काय अनुभव आहे? कोणत्या मार्कांना आता सैनिक स्कूलचा ज्यावेळेस निकाल लागणार आहे त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन काउन्सिलिंग केल्यानंतर कोणकोणत्या स्टेप्स शेवटपर्यंत कंप्लीट करायच्या आहेत आणि कोणत्या मार्काला कोणतं सैनिक स्कूल आपल्याला निवडता येतंय? चंद्रपूर आणि सैनिक स्कूल चंद्रपूर आणि सातारा हे जुने सैनिक स्कूलचं मेरिट किती लागू शकतं या सर्व गोष्टी ऑल इन वन या डिटेल व्हिडिओमध्ये बघणार आहे. हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी पालकांसाठी महत्वाचा आहे. नक्की हा व्हिडिओ आपण सगळ्यांबरोबर शेअर करा ज्यांनी सैनिक स्कूलची. तो बघूया आपण सैनिक स्कूल आणि NSS यांच्यामध्ये फरक काय आहे. तर सर्वांना माहित असेल की सैनिक स्कूल देशामध्ये 33 सैनिक स्कूल आहे आणि हे 33 सैनिक स्कूलमध्ये देशामध्ये सगळ्यात पहिलं सैनिक स्कूल तयार झालं होतं सैनिक स्कूल सातारा. ठीक आहे. तो आपल्या महाराष्ट्रामध्ये सातारा हे जुनं सैनिक स्कूल आहे आणि त्यानंतर चंद्रपूर हे नंतर तयार झालेलं आहे. तर हे दोन सरकारी सैनिक स्कूल आहेत. आता हे सैनिक स्कूल 33 आहेत. मुलांची संख्या दरवर्षी वाढत आहे. तो म्हणून न्यू सैनिक स्कूलची घोषणा झाली होती की सरकारने सांगितलं होतं 100 सैनिक स्कूल नवीन तयार होते की मुलांना ऍडमिशन, कारण बरेचसे गुणवत्ता असलेले विद्यार्थी सुद्धा शिल्लक राहत होते आणि त्यासाठी NSS ची स्थापना झाली. त्याच्यामध्ये आता सध्या महाराष्ट्रामध्ये 11 सैनिक स्कूल आहेत जे NSS म्हणतो आपण त्याला, न्यू सैनिक स्कूल. हे नेमके कोणते आहेत, कोणत्या ठिकाणी आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या सुविधा आहेत, डिटेलमध्ये आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा बघूया की हे जुने सैनिक स्कूल, नवी सैनिक स्कूल यांच्यामध्ये फरक काय आहे. तर जुने सैनिक स्कूल हे डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे, जे देशाच्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत 100% त्यांच्या द्वारे चालतात. आणि जे न्यू सैनिक स्कूल आहेत हे साझेदारी मॉडेलवर आहेत, म्हणजे 50% कंट्रोल आहे डिफेन्स मिनिस्ट्रीचं, 50% ते प्रायव्हेट आहेत किंवा जे जुन्या सैनिक स्कूल आहेत ज्या प्रायव्हेट पद्धतीने चालत आहेत तर त्यांना सरकारने त्यांच्याबरोबर घेतलेलं आहे, म्हणजे 50% मध्ये. तो याच्यामध्ये जो सिलेबस आहे लक्ष घ्या, म्हणजे जुन्या सैनिक स्कूलमध्ये जो सिलेबस आहे तो CBSE सगळीकडे आहे. त्याप्रमाणे NDAचं जे प्रिपरेशन लागतं विद्यार्थ्यांना 12वी साठी त्याचा एक पाया ते करत आहे. आता हे जे नवीन सैनिक स्कूलमध्ये हे सगळं आहे का, नवीन सैनिक स्कूलमध्ये पण CBSE मोस्ट ऑफ द स्कूलला आहे, पण काही ठिकाणी जे स्टेट बोर्ड आहे ते पण असू शकतं. म्हणजे आपल्याला ह्याच्या अगोदर माहिती घ्यावी लागेल ऍडमिशनच्या अगोदर. त्यातच महत्वाचं आहे फी रचना. लक्षात, फी प्रत्येकाची वेगळी आहे, म्हणजे फी मोस्टली सगळ्यांची जास्त राहते सैनिक स्कूलला. हा महत्वाचा निर्णय सर्व पालकांसाठी, कारण सैनिक स्कूल साताराला गेल्या वर्षी आपल्या पालकांनी 1,87,000 ही फी भरली होती आणि न्यू सैनिक स्कूल आहे यांना स्वतःचा फ्रीडम आहे स्वतःची फी ठरवण्यासाठी. तो आता काही सैनिक स्कूलला, न्यू सैनिक स्कूलमध्ये आपल्या पालकांनी ऍडमिशन घेतलेले गेल्या वर्षी, तर त्याच्यामध्ये त्यांचा 2 लाखच्या आसपास खर्च आहे. काहींचा 1,70,000, 1,80,000, 1,90,000 आणि 2 लाख अशा प्रकारे 1,70,000 पासून पुढे हा जवळजवळ खर्च कुठेही असू शकतो. असा हा स्ट्रक्चर हे ते सैनिक स्कूल स्वतः ठरवू शकतं. आणि जे साताराची आपली गेल्या वर्षी मी म्हटलं तुम्हाला एवढी फी भरलेली आहे, तो जर आपण बघितलं तर फी मध्ये जास्त फरकच नाहीये, जवळजवळ सेम फरक आहे, म्हणजे सेमच त्याच्यामध्ये आहे की बाबा सेम फी आहे, जास्त एक 10-15 हजार फी मध्ये फरक दिसतोय आपल्याला. आता लक्षात, विद्यार्थी इंग्रजीमधून शिकतात. टिकाऊ नेटवर्क, NCC, ND, SSB म्हणजे काय की CBSE शिक्षण आहे जुन्या सैनिक स्कूलला, इकडे पण CBSEच आहे सगळ्यांना. काहींना स्टेट बोर्ड असू शकतं, आपल्याला अगोदर चौकशी करावं लागेल. आणि जो कुठलंही सैनिक स्कूल घेतलं तर ते NCC आणि NDAचे जे SSB इंटरव्ह्यू किंवा NDAचं फाउंडेशन म्हणूया हे 7वी-8वी पासून करण्याची तयारी करतात. ओके. त्याचबरोबर असं घ्या, आता हे जे जुने सैनिक स्कूल आहे याला आपण क्लास 6 आणि क्लास 9 मध्ये तिथं प्रवेश घेऊ शकतो. ती म्हणजे आपल्या परीक्षेमधून, जे एंट्रन्स एक्झाम आहे त्याच्यामधून. दुसरा कुठलाही चान्स नाही पैसे भरून ऍडमिशन घेण्याचा. जे नवीन सैनिक स्कूल आहे त्याच्यामधले 40% जागा ह्या एक्झाम मधून भरल्या जातात आणि जे उरलेल्या 60% जागा आहेत ते त्यांच्या वैयक्तिक एक्झाम मधून, म्हणजे त्या सैनिक स्कूल स्वतःच्या लोकल जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक्झाम अरेंज करतात त्यांच्या सैनिक स्कूलमध्ये आणि तिथून ते विद्यार्थी भरतात. तो 40, आता जे निकाल लागेल त्याच्यामधून 40% विद्यार्थी भरले जातील, 60% विद्यार्थी हे स्वतः भरणार आहेत. त्यामुळे आता ज्या पालकांना वाटते की नाही आम्हाला सर न्यू सैनिक स्कूलमध्ये जायचं होतं तर त्यांनी त्या सैनिक स्कूलला लगेच संपर्क करू शकता. तुमच्याकडच्या 60% जागा भरल्या नसतील तर तुम्ही त्यांच्याशी त्यांची एक्झाम देऊन त्यांच्यामधून प्रवेश मिळवू शकता. हे एक ऑप्शन बऱ्याच जणांना माहित पण नव्हतं. ठीक आहे. आता महत्वाचा विषय की कुठलीची क्वालिटी चांगली. लक्ष द्या, जुने सैनिक स्कूल हे जुने आहेत, त्यांच्यामध्ये अनुभव जास्त आहे, नक्कीच त्यांची क्वालिटी चांगली आहे. नवीन सैनिक स्कूल जे आता नवीन आहेत, जे आता एकदमच नवीन आलेले आहेत, म्हणजे ज्यावेळेस त्यांना सरकारने आपल्या ह्याच्यामध्ये घेतलं 50% मध्ये पार्टनरशिप मध्ये, तर त्याच्या अगोदर त्यांचा जर अनुभव फार कमी असेल तर नक्कीच ते थोडेसे नवीन आहेत. पण त्याच्या अगोदर जर ते 10-15 वर्ष एस्टॅब्लिश झालेले असतील, त्यांच्या 12वीच्या बॅचेस बाहेर पडलेले असतील, त्यांचा NDAचा रिझल्ट चांगला असेल, तर हे पण बेटर आहेत आणि खूप चांगले ऑप्शन आज पालकांना मिळालेले आहेत. गेल्या वर्षीचे जे काय मागच्या एक
जे काही सगळे अनुभव आहेत गेल्या 12 वर्षातला जे अनुभव आहे पालकांचा तो मी आपल्यावर शेअर करतोय. तो आणि जे जुने सैनिक स्कूल आहेत यांना पण आपण एकदम असं ट्रस्ट किंवा चला जुने सैनिक स्कूल लागले याचा अर्थ ते बेटरच असं नाहीये. मी तुम्हाला गेल्या काही व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं की जुन्या सैनिक स्कूलमध्ये पण काही अडचणी प्रॉब्लेम्स पालकांना आहेत की त्यांचं मिसमॅनेजमेंट आहे बऱ्याच गोष्टींचं. हे पण खरं आहे आणि मी आपले जे पालक आहेत जे मला संपर्क साधतात त्यांना मी डायरेक्ट पालकांचे नंबर देत असतो, कारण मी सांगून उपयोग नाही. मला पालक सांगतात, जे माझे पालक आहेत जे मला मेसेज करतात, सर अशा अशा अडचणी आल्या किंवा असा असा अनुभव आलेला आहे. तो हे एक ऑथेंटिक गोष्ट मी आपल्याला शेअर करतोय, जे कोणी सांगायला नाही की असं कोणी सांगत नाही किंवा चला असं अशा अशा अनुभव येतात म्हणून. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. तो त्यामुळं कुठेही आपल्याला जायच्या अगोदर आपण आपल्या जे पालक आहेत त्या सैनिक स्कूल मधले त्यांच्याशी 4-5 पालकांशी संपर्क करून अनुभव ऐकला पाहिजे. तर आता आपण बघूया, आता ह्या सैनिक स्कूलसाठी आपल्याला खूप स्पर्धा आहे. म्हणजे जुने सैनिक स्कूल जे आहेत ना, जर आज आपण रँक पाहिली तर त्याचं मेरिट कट ऑफ लागेल फर्स्ट राऊंडला, तर तुम्हाला दिसेल की कट ऑफ हा हाय जाणार आहे. आणि जे न्यू सैनिक स्कूल आहेत हे माहितच नाहीत पालकांना बऱ्याचदा. त्यामुळे बरेचसे न्यू सैनिक स्कूल चांगले असून सुद्धा माहित नसल्यामुळे त्यांना तिथं प्रवेश उशिरा समजणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे, कारण डिटेलमध्ये हा थोडासा मोठा पण व्हिडिओ होईल, पण महत्वाचा व्हिडिओ आहे हा. तर याच्यामध्ये आपण बघूया जे 11 न्यू सैनिक स्कूल आहेत त्याच्यामध्ये आदर्श पब्लिक स्कूल महाराष्ट्र मध्ये सोलापूर या ठिकाणी आहे. डे बोर्डिंग आहे, ठीक आहे. डे बोर्डिंग या ठिकाणी आहे. त्यानंतर ना डे बोर्डिंग म्हणजे तिथं असं म्हणूया की राहण्याची सुविधा किंवा विद्यार्थी जाऊन येऊन पण करू शकतो जर जवळचा असेल तर. पण मला असं वाटतं की एक विद्यार्थी मला वाटतं आपला आहे तिथं, आणि तरी तिथं रेसिडेन्शियलची पण तशी सुविधा केलेली आहे आता. त्यानंतर भोसला मिलिटरी स्कूल नागपूरचं आहे, अप्रूव्ड स्कूल, रेसिडेन्शियल आहे, म्हणजे तिथं विद्यार्थी रहिवाशी राहू शकतो. सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी ही यावर्षी ऍड झाली, नाशिक मधलं हे रेसिडेन्शियल आहे. डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिक स्कूल छत्रपती संभाजीनगर रेसिडेन्शियल, इथं तर आपले जवळजवळ 10 ते 12 विद्यार्थी माझे इथं आहेत. त्यानंतर ना लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर सैनिक स्कूल वर्धा ठिकाणी यावर्षी झाले, हे डे बोर्डिंग या ठिकाणी सुविधा आहे. त्याच्यानंतर ना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल हे अहिल्यानगरमध्ये रेसिडेन्शियल प्रकारचं आहे. त्यानंतर राजश्री श्री छत्रपती शाहू सैनिक विद्यालय नांदेडमध्ये आहे, हे पण रेसिडेन्शियल प्रकारचं आहे. राजीव गांधी मिलिटरी स्कूल बुलढाण्याचं आहे, हे पण अप्रूव्ड आहे आणि रेसिडेन्शियल आहे म्हणजे रहिवाशी आहे. श्री यशवंतराव भोसले सैनिक स्कूल सिंधुदुर्ग मध्ये आहे, डे बोर्डिंग प्रकार आहे म्हणजे विद्यार्थी जाऊन येऊन करू शकतो. देन एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल सांगली मधलं आहे रेसिडेन्शियल, आणि ह्याच्यामधल्या जवळ एक 50% पेक्षा जास्त सैनिक स्कूलमध्ये आपले विद्यार्थी तिथं शिक्षण घेत आहेत ऑलरेडी. तर त्यांचे अनुभव आपल्यापाशी असतातच. परंतु लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं की जे एकदमच नवीन आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर नवीन आहे, ज्यांच्या 12वीच्या बॅचेस नाही बाहेर पडले, थोडं विद्यार्थी नवीन आहे, तो क्वालिटी नाही का अनुभवावरून सगळ्या गोष्टी ठरू शकतात. त्याच्यामुळे ज्यांचे एनडीचे रिझल्ट चांगलेले आहेत हे नक्कीच तुम्ही कंपॅरिझन करताना काय करू शकता, कुठलंही सैनिक स्कूल जुनं असो नाही तर नवं असो, किंवा तिथं विद्यार्थ्यांच्या 12वीच्या बॅचेस मध्ये गेल्या 3-4 वर्षामध्ये काय रिझल्ट लागलेले, एनडीचा काय रिझल्ट आहे, कारण जिथं रिझल्ट 12वीचा चांगला आहे तिथं फाउंडेशन पण चांगलं आहे. या गोष्टी नक्कीच विचारात घ्या. त्यानंतर ना आता जी ई काउन्सिलिंग होणार आहे प्रोसेस, आता मुलांचा निकाल लागेल फायनल, त्यानंतर ना ई काउन्सिलिंग साठी लक्ष घ्या, 28 तारखेच्या आत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं होतं. ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर त्यांना कितीही मार्क पडले आणि त्यांनी रजिस्ट्रेशनच नाही केली ई काउन्सिलिंग, तर त्यांना पुढे पार्टिसिपेट करता येणार नाही. तो लक्षात 28 फेब्रुवारीच्या हे रजिस्ट्रेशन सर्वांनी करून घ्या. आणि ज्यावेळेस मग निकाल लागणार आहे त्याच्यानंतर राऊंड 1 स्टार्ट होईल, आणि राऊंड मध्ये आपल्याला शाळांचा क्रम ठरवायचा आहे आणि 10 सैनिक स्कूल आपल्याला निवडायचे. मग त्याच्यामध्ये जुनेच निवडायचे का जुने नवे मिक्स निवडायचे का फक्त नवे निवडायचे, हे आपल्या मार्कांवरून आपण ठरवू शकतो. ते किती मार्क असले पाहिजे आपण खाली बघूया. तो त्यानंतर असे क्रम ठरल्यानंतर मेरिट प्रमाणे सीट प्राप्त झाली किंवा त्यासाठी आपण वेटिंग म्हणजे आपल्याला ठरवू शकतो, किंवा आपल्याला सीट लागले तर आपण घेऊ शकतो, नसेल तर आपण नेक्स्ट पुढच्या राऊंड मध्ये सहभागी होऊ शकतो. जर आपण ती सीट मिळाली आपल्याला, तर आपल्याला मेडिकल टेस्ट दिल्यानंतर ना आपलं त्यांनी सिलेक्ट झालो आपण मेडिकल टेस्ट मधून, तर मग पुढे आपल्याला डॉक्युमेंट पडताळणी करून ऍडमिशन फायनल करायचं. तर पुढचा एक व्हिडिओ आपला मेडिकल टेस्ट वरती येणार आहे, डिटेलमध्ये आपण मेडिकल टेस्ट कशी असते बघणार आहे. तो या टप्प्यामधून आपल्याला पुढे जायचं आहे. तुला अशा प्रकारे लक्ष, रजिस्ट्रेशन 28 फेब्रुवारीच्या आत करायचंय. मार्चच्या पहिल्या वीक मध्ये साधारण चॉईस फिलिंग ही चालू झाली शकते. त्याच्यानंतर 5 दिवस अलॉटमेंट, 5 दिवस रिपोर्टिंग, म्हणजे 10 दिवस एका राऊंडला 10 दिवस जाणार आहेत. आणि पुढचे 2 दिवस अजून मेडिकल टेस्टला जाणार आहे त्या विद्यार्थ्यांना, आणि मग त्या विद्यार्थ्यांमधून फायनल म्हणजे फर्स्ट राऊंड कम्प्लीट होणार आहे. तो एका राऊंडला 10 ते 12 दिवस जातात. असे 6 राऊंड गेल्या वर्षी झालते, म्हणजे जवळजवळ 2-2.5 महिने गेल्या वर्षी गेले होते. त्याच्यामुळे ह्याची एक मानसिक तयारी पण पालकांची असणं आवश्यक आहे. बऱ्याच जणांना हे माहित नसतं.
आणि मग त्यांना परत फ्रस्ट्रेटेड वाटतं की एवढे मार्क्स असून सुद्धा 2-2.5 महिने विद्यार्थी कुठल्या स्कूलमध्ये नाही, इकडे बी ऍडमिशन नाही तिकडे बी लक्ष. ही पण एक स्टेज तुम्हाला माहित असली पाहिजे की हा वेळ याच्यामध्ये जात असतो. ई काउन्सिलिंग दरम्यान कुठल्या शाळांना पसंती द्यावी लक्ष. आता आपण कुठल्या शाळांना पसंती द्यावं लागतं हे सगळं मार्कांवर डिपेंड आहे. मी म्हटलं आपल्याला की जे ओल्ड सैनिक स्कूल आहेत हे ओल्ड आहे, नक्कीच त्यांचं अनुभव जास्त आहे. न्यू सैनिक स्कूल हे नवीन आहेत, पण त्यातील पण काही न्यू सैनिक स्कूल हे त्यांचा एक्सपिरियन्स जास्त आहे आणि रिझल्ट काही न्यू सैनिक स्कूलचा रिझल्ट हा ओल्ड सैनिक स्कूल पेक्षा महाराष्ट्रातल्या हा बेटर लागलेला आहे मागच्या 3-4 वर्षामधून. ह्याचा एक एक्सपिरियन्स आणि आपण एक माहिती काढली पाहिजे. पालक म्हणून आपणच एक नाही का एक माहिती काढून हे सगळ्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे. तो नवीन सैनिक स्कूल शाळेतील फायदे. तो नवीन सैनिक स्कूलमध्ये आपण जर बघितलं की आता हे सैनिक स्कूलला एवढे मेरिट लागते. आता आम्ही म्हटलं आपण सातारा, चंद्रपूर आणि काही जे आता हे आहेत, लक्षात आपण नाव नाही घेऊ शकत. तुम्ही मला पर्सनली जर मेसेज केला कुठलं सर सैनिक स्कूल बेटर आहे, मी तुम्हाला 2 ऑप्शन पैकी एक ऑप्शन नक्कीच सांगेन. कारण एखादं सरकारी सैनिक स्कूल आहे, त्याचं मिसमॅनेजमेंट सध्या होत आहे. तर ते काही कालावधीपुरतं असू शकतं, पण मागच्या 3-4 वर्षामधले अनुभव मला पालकांचे आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही मला मेसेज करू शकता. पण ते नक्कीच तशा पण गोष्टी आहेत. त्यामुळे न्यू सैनिक स्कूल हे एक पर्याय कशासाठी आहे, की काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत 250-60 आणि तरी सुद्धा त्यांचं नाही लागू शकत, कारण जुन्या सैनिक स्कूलचं मेरिट हाय जाणार आहे. अशा वेळेस त्यांना न्यू सैनिक स्कूल मधलं जे बेटर सैनिक स्कूल आहे त्याचा पर्याय त्यांच्याकडे असू शकतो, पण त्यांना माहित नसेल ते पण माहित नाही होणार आहे. त्याच्यामुळं न्यू सैनिक स्कूल पण फायदेशीर आहे जर त्यांचा अनुभव चांगला आहे, जर त्यांचा 12वीचा रिझल्ट चांगला आहे, त्यांचा एक अगोदरचा एक्सपिरियन्स, त्यांचं जे रुटीन आहे ते चांगलं आहे. तो फी आणि ह्याच्यामध्ये बघितलं काही फरक नाही. फी जवळजवळ सगळ्यांना जास्त आहे. न्यू घ्या, जुनं घ्या, सगळ्यांना भरपूर फी आहे. म्हणून तर आपण 2 लाखचा खर्च एका पालकांना येतो. तो मग आर्थिक परिस्थितीनुसार मला वाटते हा पण निर्णय सगळ्यांनी फॅमिलीने बसून घेतला पाहिजे, कारण हा बराचसा मोठा निर्णय, हा बरीचशी फी आहे असं वैयक्तिक मलाही वाटतं आणि हे एक महत्वाचा विषय आहे हा पण. ते आता बघूया की ही सैनिक स्कूल सातारा आहे, ठीक आहे. तर सैनिक स्कूल साताराचं दिसते आपल्याला की गेल्या वर्षीचं म्हणजे 6व्या राऊंडचं जे मेरिट होतं त्याच्यामध्ये दिसते आपल्याला की होम डिफेन्स, होम स्टेटचं डिफेन्स म्हणजे डिफेन्स कॅटेगरीमधल्या विद्यार्थ्याचं दिसते. ते बॉईजचे 270 आणि गर्लचं 255, ओबीसीचं दिसते 267 मुलांचं आणि मुलींचे 281. हे 6व्या राऊंडचे. एससीचं दिसते आपल्याला 262 आणि 279 मुलींचं. एसटीचं दिसते 222, 218 आणि अनरिझर्व्ड दिसते 274, 288. म्हणजे दिसते आपल्याला फक्त एससी म्हणजे एसटी कॅटेगरीचं मेरिट हे म्हणजे किती कमी लागू शकतं काय सांगता येणार नाही आपल्याला, पण बाकी सर्वांचं मेरिट हे हाय आहे. त्याप्रमाणे तुमच्या मार्कानुसार कोणतं सैनिक स्कूल कोणतं लिस्ट निवडायचे ते आपण बघूया खाली. पण हे आहे सातारा सैनिक स्कूलचं मेरिट 6व्या राऊंडचं. आता या वर्षी जर प्रमाणे बघितलं लक्षात दरवर्षी किती पेपर टफ निघलाय सैनिक स्कूलचा, तर मेरिट हे 2-4 मार्कांनी वाढतच आहे. ठीक आहे. तो सैनिक स्कूल चंद्रपूर हे दिसते आपल्याला. सैनिक स्कूल चंद्रपूरचा क्लास 6चा जो मेरिट होतं दिसते 6व्या राऊंडचं. डिफेन्सचं होतं 262, ठीक आहे, मुलांचं. ओबीसीचं होतं 259, मुलींचं 277, एससीचं होतं 234, मुलींचं 259, एसटीचं होतं 205, मुलींचं 265 आणि अनरिझर्व्ड म्हणजे ओपन कॅटेगरी मुली 267. म्हणजे ह्याचं मेरिट बघितलं तर फक्त इथं एसटीची कॅटेगरीचं थोडं कमी दिसते, एससीचं थोडं कमी दिसते आणि बाकी मग मेरिट बऱ्यापैकी इथं पण आहे, पण 17पेक्षा कमी आहे हे दिसते आपल्याला. ओके. त्यानंतर ना क्लास 9 साठी जे 8वी वरून नाही का 9वीला आता ऍडमिशन तिथं घेऊ शकतात. तो साताऱ्याचं दिसते क्लास 9 साठी. एससीचं हे 6व्या राऊंडचं. एससीचं 292, ओबीसीचं 344, एससीचं 352, अनरिझर्व्ड 354 आणि ओबीसीचं ते अदर स्टेट्स आहे, आपल्याला ह्याचं काही नाही, पण हे दिसतं 354, 352. म्हणजे हे असं मेरिट आहे, ठीक आहे. आणि ह्याचा आहे चंद्रपूरचा आहे क्लास 9 साठी 350, 358 म्हणजे अनरिझर्व्डचं 350. हे ऑदरचं सोडून देऊ आपण, ऑदरचं नाही आपल्याला, होमस्टेटचं पाहिजे. होमस्टेट ओबीसीचं 334, होमस्टेट एसटीचा तो 232 आणि अनरिझर्व्ड आता जेवढ्या 8वी वरून 9वीला जाताना जेवढ्या शिल्लक जागा असतात तेवढ्याच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे जर समजा मुलांसाठी जागा शिल्लक असेल तर मुलांच्या जागा भरल्या जातील आणि त्याच पद्धतीचं मेरिट तेवढंच दिसते आपल्याला. पण मेरिट एक आयडिया येते आपल्याला किती मेरिट लागतं. 400 पैकी साधारण 350च्या पुढं हे मेरिट असणं आवश्यक आहे जुन्या सैनिक स्कूलला सिलेक्ट होण्यासाठी. तर लक्षात घ्या आता आपल्याला कोणत्या मार्काला कोणतं आपण निवडू शकतो लक्षात घ्या. तर हाय रँक जर आपला एकदम हाय रँक आहे, लक्षात आता हाय रँक काय ठरू शकतो 270च्या वर आपले मार्क आहे. तर लक्षात घ्या तर आपण जे काही सिलेक्ट करायचे 10 सैनिक स्कूल त्याच्यामध्ये फक्त आपण जुने सैनिक स्कूल निवडू शकतो आणि पहिल्यांदा जे महाराष्ट्रातले नंतर बाहेरचे जुनेवाले ज्यांचे रिझल्ट वगैरे चांगले आहेत तो अशा प्रकारे जुन्या सैनिक स्कूलला निवडू शकतो. जर आपला मॉडरेट रँक आहे म्हणजे काय की आपला स्कोर हा 240 ते 270 या दरम्यान आहे आणि वरनं आपण ओपन ओबीसी कॅटेगरीमध्ये जर एससी एसटी असाल
तर एखाद्या चान्सेस जास्त आहे की जुनियर सैनिक स्कूलला पण लागू शकतो, कारण SC/STचं आपण बघितलं मेरिट कमी लागत होतं. पण 240च्या पुढे असेल, ठीक आहे, बिटवीन दिस असेल, तर आपण जे जुनियर सैनिक स्कूल आहे प्लस नवीन सैनिक स्कूल असं दोघांचं कॉम्बिनेशन चॉईस फिलिंग मध्ये भरलं पाहिजे. म्हणजे 5 जुने 5 नवे असे आपण भरू शकतो. त्यानंतर जर आपला फार लो रँक आहे म्हणजे 240च्या खाली आहे, ठीक आहे, तर 100% आपण जे न्यू सैनिक स्कूल आहे त्याला टार्गेट केलं पाहिजे आणि ते तुम्हाला तुम्ही जेवढ्या प्रिफरन्स मध्ये त्याला पहिल्यांदा देचाल तेवढा तुमचं शक्यता जास्त आहे की तुमचा नंबर त्याला लागू शकतो. तो आपण कोणता रँक देतो जे आपल्याला मार्कानुसार जे मिळवायचे त्यालाच आपण दिलं तर ते लवकर मिळेल. पण जर तुम्हाला आपल्याला एखादं मिळवायचं 7 आणि तुम्ही ते 2 नंबर टाकलं तर मग मार्क असून पण नाही मिळणार. अशा पद्धतीचा हा म्हणजे हे क्लिअर आहे. त्यानंतर काउन्सिलिंगसाठी आता आपण निर्णय जो घ्यायचा आहे आपल्याला तो कसा घेऊ शकतो, लक्ष आपल्या बाळाची ऑल इंडिया सैनिक स्कूल आणि मेरिट रँक हे लक्षात घ्या. किती मार्क्स पडले जसं आता आपण वरती पाहिलं. ज्या शाळांमध्ये चांगला रिझल्ट आहे, चांगला रिझल्ट म्हणजे काय बघणार, 5वी 6वीचा बघणार नाही, लक्षात रिझल्ट बघताना 12वीचा एनडीएचा रिझल्ट चेक करा आणि हा रिझल्ट प्रत्येकाचा ऑनलाईन दिलेला असतो, सर्च मारा, ठीक आहे, आणि त्याच्यावरून ठरवा की तिथं चांगला रिझल्ट लागतोय. तो भविष्यात 4-5 वर्षामध्ये आपले विद्यार्थी पण 12वीला जाणार आहे त्यावेळेस त्याला त्याचाच फायदा होणार आहे. तो शाळेची हिस्ट्री, अल्युमिनी रिझल्ट पॅटर्न बघा, ठीक आहे. तो अल्युमिनी हिस्ट्री लक्षात, काही शाळांचं आता असं झालंय की त्यांचं नाव मोठं आहे पण त्यांचा रिझल्ट पॅटर्न व्यवस्थित राहिलेला नाही आणि ही फार आणि खरी गोष्ट आहे. ऑनलाईन आज व्हिडिओ मध्ये मी ह्या गोष्टी सांगतोय की जे तुम्हाला कोणी सांगणार नाही किंवा शेअर नाही करत आहे, कशामुळे काय मला माहित नाही, ठीक आहे, पण ही गोष्ट खरी आहे. त्याच्यामुळे रिझल्ट पॅटर्न चेक करा ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि माझ्याकडे डायरेक्ट पालकांचे नंबर असतात, मी जे बाकीच्या पालकांना शेअर करतो, बोलून घ्या, तुम्हाला सांगतात पालक गेल्या 2 वर्षात तिथं त्यांनी ऍडमिशन घेतलेले, प्रवेश घेतलेला, त्यांचा अनुभव काय आहे. त्यांना अशा नवीन सैनिक शाळामधले इन्फ्रास्ट्रक्चर फीज रिझल्ट अशा इन्फ्रास्ट्रक्चरचा काही विषय नाही, इन्फ्रास्ट्रक्चर आज सगळीकडेच आहे, जुने नवी सगळीकडे भरपूर स्ट्रक्चर आहे, भरपूर फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करतात. जे काही नवीन थोडेफार आहेत त्यांचं कन्स्ट्रक्शन किंवा बाकीच्या फॅसिलिटी अजून चालू असतील, पण जे ओल्ड सैनिक स्कूल आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑलरेडी रेडी आहे. आपल्या निवडीत घराच्या जवळती आणि हे पण महत्वाचं, घराची पासून जवळ किती आहे, तुम्ही महिन्यातून विद्यार्थ्याला भेटायला जाऊ शकता, या पद्धतीचं नियोजन तुम्हाला व्यवस्थित करता येते का हे पण असणं, हे पण विचारात आपण घेऊ शकतो, ठीक आहे. आणि पालकांचे अनुभव एक नाही तर 3 ते 4 पालकांचे अनुभव, कसं असतं की एका पालकांचा अनुभव वेगवेगळ्या दृष्टिकोनात असू शकतो, आपण 3 ते 4 पालकांशी चर्चा केली पाहिजे आणि त्यानंतर तो अनुभव ठरवला पाहिजे. तर सैनिक शाळांमध्ये प्रवेश लक्षात घ्या, हे कशासाठी धडपड आहे सर्वांसाठी की एनसीसी एनडीए याच्यामधून एनडीए मध्ये जायचं, डिफेन्स मध्ये जायचं असं स्वप्न घेऊन सगळे आलेले आहेत, सगळ्यांचे प्रयत्न आहेत, पण सगळ्यांना प्रवेश नाही मिळत आहे. म्हणून हे एनएसएस नवीन सैनिक स्कूल काढलेले, हे पण फायद्याचं आहे. पण हे नेमकं काय कसं हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. जुन्या सैनिक स्कूल नवीन सैनिक स्कूल नेमका काय फरक आहे, ठीक आहे, किती मेरिटला आपण काय सिलेक्ट करू शकतो, त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे. प्रत्येकाबरोबर आपण हा व्हिडिओ शेअर करा ज्यांनी सैनिक स्कूलची एक्झाम दिलेली आहे. अशा पद्धतीचे आपले व्हिडिओ भरपूर या चॅनलवरती येणार आहेत. आता जे आलेले आहेत ऑलरेडी, आपले लाईव्ह क्लास सुद्धा या सैनिक स्कूलचे आपले लाईव्ह क्लास सुद्धा आणि आपले जे विद्यार्थी आहेत पास्ट मधले त्यांचे रिझल्ट याच्यावर आपल्याला जे आहेत ते पाहायला मिळतील. आणि डेली लाईव्ह क्लास, विद्यार्थ्यांचा डेली लाईव्ह क्लास सैनिक स्कूल, नवोदय विद्यालय, मिलिटरी स्कूल याचे आपले डेली लाईव्ह क्लास सुद्धा आपल्याला लाईव्ह सेक्शन मध्ये पाहायला मिळतील. त्यामुळे हा चॅनल आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर आपण हे बेल आयकॉन नाही दाबलं, सबस्क्राईब नाही केलं किंवा एखाद्याला शेअर नाही केलं तर बऱ्याचशा गोष्टी तुमच्या भविष्यामधल्या मिस होऊ शकतात, हे निश्चितपणे मी सांगू शकतो. आणि आपल्याला व्हिडिओ बद्दल काय वाटलं, याच्यामधून आपल्याला काय शिकायला मिळालं हे पण नक्की शेअर करा. आणि अजून एक महत्वाचं की आता पुढे जाऊन ज्यावेळेस मेडिकल टेस्ट होते आणि मेडिकल टेस्टमध्ये कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या असतात याचा डिटेल व्हिडिओ आपला पुढचा एक येणार आहे. त्यामुळे भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.